तर आपण ही दृश्य पाहतोय। सुधाकर बडगुजर आता दाखल झालेले आहेत, त्यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आलेली आहे। आपण पाहतोय हे पोलीस आयुक्तालयामध्ये सुधाकर बडगुजर पोहोचलेले आहेत। त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर पोलीस आता पुढची कारवाई करणार आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, सुधाकर बडगुजर यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तडीपारीची नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि ही नोटीस मिळाल्यानंतर आता बडगुजर पोलीस आयुक्तालयामध्ये पोहोचलेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडून। अभिजित, काय अधिकचे अपडेट्स मिळतात? बडगुजर आता पोलीस आयुक्तालयामध्ये पोहोचलेले आहेत। बरोबर आहे, सुधाकर बडगुजर आता परिमंडळ 2 पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। आज सकाळी त्यांना तडीपारीची नोटीस त्यांच्या घरी बजावण्यात आलेली होती, मात्र त्यांनी ती नोटीस स्वीकारली नव्हती आणि जे आहे आपलं जे उत्तर आहे ते आपण स्वतः कार्यालयामध्ये येऊन मांडू अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली होती। त्यानंतर ते या ठिकाणी पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे कालच नाशिकमध्ये शिंदेच्या शिवसेनेचा पार पडलेला होता। आपण पाहतोय सुधाकर बडगुजर आता पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत, पोलीस आयुक्तालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि आता या वेळेला ते पोलिसांशी बोलताना काय आपलं म्हणणं मांडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।